सभी विद्यार्थियों को ऑनलाइन क्लास में स्वागत करते हुए, प्रिय छात्रों, आज हम हिंदी के विषय में आने वाले व्याकरण भाग में, इससे पहले हम वीडियो में व्याकरण की जानकारी हासिल करते हुए आज के दिन में हम बढ़ते हुए हिंदी व्याकरण में आने वाले कुछ ऐसे वर्णों की हम चर्चा करते हैं और वर्णों को भी हम क्या करते हैं, देखते हैं। इससे पहले वीडियो में मैं बता चुका था कि अम और आहा ये वर्णों में नहीं आते हैं। क्यों नहीं आते, यह इसका कारण क्या है, यह बताने के लिए, यानी इस विषय पर चर्चा करने के लिए आज का हम इस वीडियो को जरिए उसका ज्ञान प्राप्त कर सकते हैं। तो हम चलते हैं प्रिय छात्रों, हिंदी व्याकरण में आने वाले आज का जो विषय है, अनुस्वार, विसर्ग, चंद्रबिंदु, हलंत, इन चार विषयों के बारे में आज सविस्तार रूप से हम ज्ञान प्राप्त करने वाले हैं। प्रिय छात्रों, ये जो अनुस्वार, विसर्ग, चंद्रबिंदु, हलंत, यह विषय हम पहले भी, इससे पहले हम वीडियो में देख सकते हैं कि अम और आहा यह स्वरों में क्यों नहीं आते, क्योंकि हम देख सकते हैं कि वहां अनुस्वार और विसर्ग के चिन्ह हम दिखाई देते हैं। तो इसलिए अनुस्वार और विसर्ग, ये हलंत, ये जो चंद्रबिंदु, ये जो विषय है, ये क्या काम करते हैं, ये चिन्ह का प्रयोग कहाँ कहाँ होता है, किस तरह होता है, इनका उच्चारण किस तरह किया जाता है, इस विषय को आज हम जानने के कोशिश करेंगे प्रिय छात्रों। तो आगे बढ़ते हुए अनुस्वार का परिभाषा पहले देखते हुए, अनुस्वार यानी क्या, अनुस्वार किसे कहते हैं, यह प्रश्न का उत्तर जानना बहुत ही जरूरी है। अनुस्वार यानी इसका प्रयोग पंचम वर्णों के स्थान पर होता है। इसका चिन्ह यह है प्रिय छात्रों, इसका चिन्ह यहां बताया गया है कि इसका प्रयोग पंचम वर्ग के स्थान पर, पंचम वर्ग यानी इससे पहले वीडियो में मैं उस बात की चर्चा आपके साथ में किया हुआ था कि पंचम वर्ग में हम देख सकते हैं 5 वर्गों का समूह, पंचम यानी 5, पंचम यानी 5 वर्गों का समूह। मैं पहले ही बता चुका हूं, वो 5 वर्ग हैं क, च, ट, त, प। यह 5 वर्गों का यह समूह में, पंचम वर्णों के समूह में स्थान पर होता है। इसका चिन्ह हम यह देख सकते हैं। तो आगे बढ़ते हुए, जैसे कि यह अनुस्वार कहां कहां हमें दिखाई देता है, किस तरह से प्रयोग में लाया जाता है, वह हम यह जानकारी यह हासिल कर सकते हैं। जैसे कि संभव, संजय, गंगा, यह ऊपर जो यह बिंदु दिखाई दे रहा है, ये अक्षरों के ऊपर यह बिंदु जो दिखाई दे रहा है, उसे हम क्या कहते हैं,
अनुस्वार कहते हैं प्रिय छात्रों, अनुस्वार। आगे बढ़ते हुए ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಮೊದಲನೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಅಹ ಮತ್ತು ಅದರ ಬದಲು ನಾನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೆ. ಅಹ ಇವು ಸ್ವರಗಳಲ್ಲಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾಕೆ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಇದು ಇಡುವುದಿಲ್ಲಪ್ಪ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅನುಸ್ವಾರ ಮತ್ತು ವಿಸರ್ಗ ಚಿಹ್ನೆಗಳು ಬರ್ತಾವಂತ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತು ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅನುಸ್ವಾರ ಮತ್ತು ವಿಸರ್ಗ, ಚಂದ್ರಬಿಂದು ಮತ್ತು ಹಲಂತ, ಇಂಥ ಚಿಹ್ನೆಗಳು ಎಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತಾವ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆಗ್ತಾವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಅನುಸ್ವಾರ ಅಂದರೆ ಏನು? इसका प्रयोग पंचम वर्ग के स्थान पर होता है. ಇದರ ಪ್ರಯೋಗ ಪಂಚವರ್ಗ ಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದರದು ಪ್ರಯೋಗ ಆಗ್ತದ. ಪಂಚಮ ವರ್ಗ ಏನೇ 5 ವರ್ಗಗಳಲ್ಲಿ, ನಾನು ಏನು 5 ವರ್ಗಗಳು ಹೇಳಿದ್ದೆ ಆ 5 ವರ್ಗಗಳಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದರದ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತದ. ಇಸ್ಕಾ ಚಿಹ್ನೆ ಯಾನೆ, ಇದರ ಚಿಹ್ನೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಬಿಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೂಡ ನೋಡಬಹುದು. ಸಂಭವ, ಸಂಜಯ್, ಗಂಗಾ, ಈ ಶಬ್ದಗಳ ಮೇಲ್ಗಡೆ ನೋಡ್ರಿ ಬಿಂದು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆ ಬಿಂದುನೇ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅನುಸ್ವಾರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇಂಥ ಬಹಳಷ್ಟು ಶಬ್ದಗಳು ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನೀವು ಓದುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಪಾಠ ಓದುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಬರೆಯುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಎಲ್ಲಾದರೂ ನಾವು ವಾಕ್ಯ ರಚನೆ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಓದುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಇವು ಅನುಸ್ವಾರ, ವಿಸರ್ಗ, ಚಂದ್ರಬಿಂದು, ಹಲಂತ ಇಂಥದ್ದೇನಾಗ್ತಾವಪ್ಪ ಈ ಚಿಹ್ನೆಗಳು ನಮಗೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾವ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ನೀವು ಓದುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ಏನು, ಈ ಬಿಂದು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂತು, ಇದು ಹೇಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ, ಇದು ಹೇಗೆ ಉಚ್ಚಾರ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಇರ್ಬೋದು. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಇವತ್ತು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಂಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಇವತ್ತು ಈ ಅನುಸ್ವಾರ, ವಿಸರ್ಗ, ಚಂದ್ರಬಿಂದು ಮತ್ತು ಹಲಂತದ ಬಗ್ಗೆ ಪರಿಪೂರ್ಣವನ್ನು ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಹಾಗೆ ಬರ್ತೇವೆ विसर्ग चिन्ह. विसर्ग किसे कहते हैं? इसका उच्चारण ह के समान होता है. इसका चिन्ह यह है. इसका चिन्ह यह है. किसका? विसर्ग का. इसका उच्चारण ह के समान. उच्चारण ಮಾಡುವಂತ संदर्भದಲ್ಲಿ जब हम उच्चारण करते हैं, जब पद प्रयोग में लाते हैं, जब बोलना चाहते हैं, तब यह ह जो एक वर्ण है हम उसका यह प्रयोग देख सकते हैं. राइट? ह के समान होता है. किस तरह ह के समान होता है यह हम जानने की कोशिश करेंगे. जैसे अंत, अंत, हम आखिर में ह का शब्द सुनाई भी दे रहा है, हम मुंह से भी बोल रहे हैं. अंत, प्रांत, अंत, प्रांत, हमें ह का या उच्चारण भी इसमें देख सकते हैं. उसको हम विसर्ग कहते हैं. मुद्दु विद्यार्थिಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇದು ಬರೋದು ಯಾವತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ವಿಸರ್ಗ. ವಿಸರ್ಗ ನಾವು ಎದಕ್ಕಂತ ಕರಿತೀವಿ, ವಿಸರ್ಗ ಅಂತ ನಾವು ಎದಕ್ಕಂತ ಕರಿತೀವಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇಸ್ಕಾ ಉಚ್ಚಾರಣೆ, ಇದರದ ಉಚ್ಚಾರಣೆ, ವಿಸರ್ಗದ ಉಚ್ಚಾರಣೆ ಹ ಕೆ ಸಮಾನ್ ಅಂದ್ರೆ ಹ ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದ ಸಮಾನವಾಗಿ ಆಗುತ್ತದೆ. ಇಸ್ಕ ಚಿಹ್ನೆ, ಇದರ ಚಿಹ್ನೆ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 2 ಬಿಂದುಗಳನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನೋಡಬಹುದು. 2 ಬಿಂದುಗಳು. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಅಂತ ಕರಿತೀವಿ.
ಇದರ ಉದಾಹರಣೆಗಳು ಅಂಥ, ಪ್ರಾಂಥ, ಹ ಅನ್ನುವಂಥ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಉಚ್ಚಾರ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಪ್ರಯೋಗದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. आगे बढ़ते हुए अब आ रहे हम चंद्र बिंदु के ओर। चंद्र बिंदु यानी क्या? आप देख सकते हैं कि चंद्र बिंदु का चिन्ह हमें कई अक्षरों में दिखाई देता है। तब हम यह नहीं समझ पाते कि यह चिन्ह क्या है, तो यह चिन्ह के बारे में आज हम जानने की कोशिश करेंगे। चंद्र बिंदु, जब किसी स्वर का उच्चारण नासिक और मुख दोनों से किया जाता है, तब उसके ऊपर चंद्र बिंदु लगा दिया जाता है। यह अनुनासिक कहलाता है। देखो, चंद्र बिंदु यानी क्या? जब किसी स्वर का उच्चारण, जब किसी स्वर का उच्चारण हमें करते हैं, जब हम प्रयोग में लाते हैं, तब नासिक और मुख, नासिक यानी क्या? नासिक यानी नाक, नासिक यानी नाक, मुख यानी हमारा मुंह, मुख, दोनों से किया जाता है। यानी नाक से और मुख से एक साथ दोनों से उच्चारण जो होता है, वह हमें यह उसके ऊपर चंद्र बिंदु लग जाता है। उसे हम क्या कहते हैं? हिंदी में अनुनासिक कहते हैं। यानी मुख और नाक से जो उच्चारण होता है, उस वर्ण को हम अनुनासिक कहते हैं, उस चिन्ह को हम अनुनासिक कहते हैं और चंद्र बिंदु का चिन्ह में उपयोग में लाते हैं। ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಚಂದ್ರ ಬಿಂದು ಬದಲು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ. ಚಂದ್ರ ಬಿಂದು ಅಂದ್ರೆ ಏನು? जब किसी स्वर का उच्चारण, ಯಾವುದೇ ಸ್ವರದ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾಸಿಕ್ और ಮುಖ್, ನಾಸಿಕ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಮೂಗು. ನಾಸಿಕ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಮೂಗು, ನಾಕ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ಮುಖ್ ಅಂದ್ರೆ ಬಾಯಿ. ಹಾಗೂ ಮೂಗು ಮತ್ತು ಬಾಯಿಯಿಂದ ಉಚ್ಚಾರಿಸಲ್ಪಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಿಹ್ನೆ, ಏನೇ ಚಂದ್ರ ಬಿಂದು ಅನ್ನುವಂತ ಚಿಹ್ನೆ, ಚಂದ್ರ ಬಿಂದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಚಂದ್ರಮ ನೋಡ್ತೀರಿ, ಅರ್ಧ ಚಂದ್ರಮ ನೋಡ್ತಿರ್ತೀರಿ, ಆ ಚಂದ್ರನ ಮೇಲೆ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಏನು ಬಿಂದು ಕಾಣಿಸ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಏನಂತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಚಂದ್ರ ಬಿಂದು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಆ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು. ಚಂದ್ರ ಬಿಂದು, ಅರ್ಧ ಚಂದ್ರಮ ಐತಿ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲ್ಗಡೆ ಬಿಂದು ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಇದಕ್ಕೆ ಈ ಚಿಹ್ನೆಗೆ ಚಂದ್ರ ಬಿಂದು ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಅನುನಾಸಿಕ ಅಂತನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕರಿತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ, इसका उदाहरण है हंसना, आंख। यह अक्षरों के ऊपर हम देख रहे हैं, शब्द के ऊपर भी देख रहे हैं कि चंद्र बिंदु हमें दिखाई दे रहा है। इसीलिए हंसना, देखो मुख और नाक का दोनों का इस्तेमाल हो रहा है, वहां से हम शब्द को उपयोग में ला रहे हैं। यह हमें बोल के भी देखना पड़ेगा। आप भी घर बैठे इसको देख सकते हैं। यानी हंसना और आंख, आंख दोनों का, मुख और नाक का दोनों का इधर उपयोग हो रहा है और उच्चारण करते समय हमारे को समझ में भी आ रहा है कि ये मुख और नाक से यह प्रयोग होता हुआ शब्द निकल रहा है। कौन सा? हंसना और आंख। जैसे में आखिरकार हलंत, हलंत हम किसे कहते हैं? जब कभी व्यंजन का प्रयोग स्वर रहित किया जाता है, तब उसके नीचे एक तिरछी रेखा, यानी यह तिरछी रेखा लगा दी जाती है। यह रेखा हल चिन्ह कहलाती है। हल चिन्ह हम कब इस्तेमाल में लाते हैं? कभी व्यंजनों का प्रयोग स्वर रहित। प्रिय छात्रों में यह जानना बहुत ही जरूरी है कि
मैं पहले ही बता चुका हूं, स्वर स्वतंत्र रूप से उच्चारण होते हैं, स्वरों की सहायता से क्या है ना, व्यंजन उनका प्रयोग में लाया जाता है। जब भी हम व्यंजनों का प्रयोग करते हैं, व्यंजन जब बिना स्वर के रहता है, जब परिपूर्ण स्वर मिल जाता है, जैसे कि क प्लस अ ये क हो जाता है, इसको ध्यान में देने की जरूरत है। जब व्यंजन और स्वर मिलके परिपूर्ण, हम क्या देखते हैं इधर, व्यंजन का ए अक्षर देख सकते हैं क, लेकिन यह जब व्यंजन बिना स्वर के रहता है, जब व्यंजन बिना स्वर के मिले हुए रहता है, तब यह चिन्ह का के नीचे हम देख सकते हैं यह हलंत का चिन्ह, यानी हल का चिन्ह। ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ನೇಗಿಲು ಚಿಹ್ನೆ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ। ನೇಗಿಲು ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಆ ನೇಗಿಲು ಚಿಹ್ನೆಗತೆನ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹಲಂತ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। जैसे कि या उदाहरण के तौर पर हल का चिन्ह देख सकते हैं, यह उदाहरण विद्या, ऐसे कई सारे उदाहरण और भी आते हैं। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಹಲಂತ್ ಅನ್ನುವಂತಹ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಯೋಗ ಬರ್ತದೆ, ಇದರ ಚಿಹ್ನೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ನೋಡಬೇಕು। जब कभी व्यंजन प्रयोग स्वर रहित किया जाता है, उसके नीचे एक तिरछी रेखा लगा दी जाती है, यह रेखा हल चिन्ह कहलाती है। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, जब कभी व्यंजन का प्रयोग, ಯಾವಾಗ ನಾವು ವ್ಯಂಜನದ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ ಬಿನಾ ಸ್ವರಕ್ಕೆ, ಅಂದ್ರೆ ಸ್ವರಗಳ ಸಹಾಯ ಇಲ್ಲಾರ್ದೆ, ಸ್ವರಗಳನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಸ್ವರವನ್ನು ನಾವು ಬಿಟ್ಟು ಮಾತ್ರ ವ್ಯಂಜನವನ್ನು ಯಾವಾಗ ಪ್ರಯೋಗದಲ್ಲಿ ತರ್ತೀವಿ, ಆ ಪ್ರಯೋಗದಲ್ಲಿ ತರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಕ್ಷರದ ಕೆಳಗೆ, ಆ ವ್ಯಂಜನದ ಅಕ್ಷರದ ಕೆಳಗೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನೋಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಕ ಪ್ಲಸ್ ಅ, ಇಲ್ಲಿ ಕ ಆಗಿದೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ವರವನ್ನು ಕೂಡಲಾರದೆ ಮಾತ್ರ ವ್ಯಂಜನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಅಕ್ಷರದ ಕೆಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಹಲಂತ್ ಯಾನೇ ಹಲ್ ಯಾನೇ, ನೀವು ನೇಗಿಲು ನೋಡಿರಲ್ಲ, ನೇಗಿಲು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇರ್ತದ, ಆ ನೇಗಿಲು ಹಂಗೆ ಏನಿರ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಚಿಹ್ನೆ ಏನು ಮಾಡ್ತೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದ। ಅವಾಗ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗನೂ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, ವಿದ್ಯಾ, ಇಲ್ಲಿ ದದ ಕೆಳಗೆ ನಾವು ಹಲ್ ಚಿಹ್ನೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅದು ಮಾತ್ರ ವ್ಯಂಜನ ರೂಪದಲ್ಲಿದೆ, ಅದು ಸ್ವರವನ್ನು ಕೂಡಿಲ್ಲ, ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ನಾವು ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ನೋಡ್ತೀವಿ। तो अब तक हम यह चिन्हों के बारे में, जो अनुस्वार, विसर्ग, जो चंद्र बिंदु, हलंत, यह जो चिन्ह हैं, यह चिन्हों के बारे में आज परिपूर्ण ज्ञान हासिल करने की कोशिश की गई है। मैं समझ सकता हूं कि यह ज्ञान आपको अच्छी तरह से प्राप्त करने की आप कोशिश किए हैं। इसी तरह ज्ञान प्राप्त करने की आप कोशिश करें। आने वाले दिनों में इसी तरह हर एक ग्रामर के हर एक विषय के बारे में परिपूर्ण ज्ञान आपको दिया जाएगा। घर बैठे आप अच्छी तरह से पढ़ाई करें और इस ग्रामर बुक में आप लिख कर निकालें और उसके अच्छी तरह से लिख कर उसे 1 से 2 बार पढ़ें, याद करें और चिन्हों का ज्ञान भी हासिल करें। और भी यह इसके सिवाय मैं कुछ उदाहरण दे चुका हूँ, अनुस्वार का, विसर्ग का, चंद्र बिंदु का, हलंत का, ये 2 उदाहरण मैं यहाँ दे चुका हूँ। 2 उदाहरण आपके सामने हैं। और भी कुछ उदाहरण आपके टेक्स्ट बुक में, आपके जो पाठ्य पुस्तक है उस पाठ्य पुस्तकों में से कुछ उदाहरण चुन कर निकाल कर आपके ग्रामर बुक में लिखिए। लिख कर मेरे को मेरे नंबर पर व्हाट्सएप करने की कोशिश करें। और प्रिय छात्रों, यह ग्रामर का ज्ञान बहुत ही आवश्यकपूर्ण रहता है, सभी लोगों को लेना जरूरी रहता है, क्योंकि जब भी हम वह वाक्य के इधर हिंदी अक्षरों को प्रयोग में लाते हैं तभी परिपूर्ण ग्रामर का ज्ञान होना बहुत ही आवश्यक रहता है। ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಚಿಹ್ನೆಗಳು, ಅನುಸ್ವಾರ, ವಿಸರ್ಗ, ಚಂದ್ರಬಿಂದು ಮತ್ತು ಹಲಂತ ಅನ್ನುವಂತಹ ಈ ಚಿಹ್ನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಪರಿಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಪಡೆದುಕೊಂಡಿವಿ।
ಇದರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನನಗೆ ನೀವು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಂಡ್ಕೋಬಹುದು. ಮತ್ತು ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾನು ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನಾನು ಬರೆಸಿದ್ದೇನೆ. ಅನುಸ್ವಾರ, ವಿಸರ್ಗ, ಚಂದ್ರಬಿಂದು ಮತ್ತು ಹಿಂಗಲಂಥದ್ದು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಬರೆಸಿದ್ದೇನೆ. ಇಂಥ ಉದಾಹರಣೆಗಳು ಮತ್ತಷ್ಟು ನಮಗೇನಾಗ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾವೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ಅದನ್ನು ನೀವು ನೋಡಿ, ಅದು ನಮ್ಮ ಫೇಸ್ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ನೀವು ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. ನಮಸ್ಕಾರ.